गोंदिया में दोपहर को करीब 3 घंटे का लगातार पानी से सिंगल टोली कटंगी गौतम नगर संजय नगर सिंगल टोली रेलवे क्रॉसिंग अनेक जगह पानी ने घरों में पानी घुसकर सैकड़ों लोगों का नुकसान किया है। शासन की कोई अधिकारी अभी तक दिखाई नहीं दे रहे, ना कोई पार्षद भी। यह उल्लेखनीय है। सतीश पारधी की विशेष रिपोर्ट, जिसमें अंडरग्राउंड में एक राजस्थान का मिनी ट्रक भी बह गया है। समोर इतका पाणी जमा होतो, इतका पाऊस येतो, सगळे आजूबाजू नाही ते अंडरवेज जो बनला इथं बाबत म्हणण्याचं तुमचं काय आहे? माझं म्हणणं अंडरग्राउंड खूप चुकीचा बनला। जर रेल्वे चौकीवरून मोठं ब्रिज झालं असतं तर खूप लोकांना आराम झाला असता। त्या अंडरग्राउंडमुळे बरेचशा लोकांच्या घरामध्ये पाणी जातो, बऱ्याचशा लोकांचे तांदूळ सामान सगळं ओला होतो, कपडे ओले ओले असतात। गरीब लोक एवढे बिचारे रस्त्यावर कुठं कुठं भटकतील, कुणाच्या इथं राहतील। हेच माझी विनंती आहे की सरकार जर रोड बनवते तर व्यवस्थित बनल्या पाहिजे आणि गरीब लोकांची नासाडी नाही झाल्या पाहिजे। हा अंडरवेज बरोबर बनलाच नाही, काय मतलब नाही मतलबच नाहीये। तो अंडरग्राउंड म्हणजे चुकीचा बनलेला आहे। बनलेला असता तर थोडी हाईट उभी असली असती तर लहान गाड्या, मोठ्या गाड्या, फोर व्हीलर मागच्या वेळी पुरा भरला होता, मग त्यापूर्वी भरला होता। माझं दुकान असं आहे, मी ज्या घरात राहते त्या घराच्या समोरच्या आतपर्यंत पोस्ट पर्यंत पाणी येतो। हा मागच्या वेळी मी काढला तो पूर्ण पाणीच पाणी होता। पाणी येतो, काही सांगत नाहीये। आमच्या घरात कपडे ही आहे की हा रोड बंद करून सिंगल टोलीच्या ब्रिज वरून तिकडे रोड तयार झालं असतं तर खूपच चांगलं झालं असतं। म्हणजे पूल सिंगल टोलीवरून गेला पाहिजे। हा गेलं पाहिजे आणि रोड पण नाही बनत। आमदार खासदार निवडणूक येतात तेवढे चुनाव होतात, असं रोड खचले, कोणाच्या गाड्या दबतात, कुणाचं काम होते। आम्ही स्वतः घराच्या बाहेर नाही गेलं तर रस्ताच आहेच नाही, बिमारही झाले तरी नाही आहे। आणि माझी तब्येत खराब होती तर माझ्या मुलांनी एवढ्या हडबडीने नेलं, पण ह्या रोडाच्या धक्क्यामुळे मला उलटा त्रास होत होता। म्हणून मी 26 वर्ष झाले ह्या आंबाटोलीत आलेली आहे, पण ह्या रोडाची अजूनपर्यंत दुरुस्ती झाली नाही।